महाराष्ट्र के चंद्रपुर जिले के नागभीड़ तालुका के मिंतूर के 36 साल के युवा किसान रोशन कुले की दिल दहलाने वाली कहानी सामने आई है। साहूकारों के कर्ज के चंगुल में फंसा और कर्ज चुकाने का कोई दूसरा रास्ता न होने पर यह किसान सीधे कंबोडिया गया और अपनी किडनी बेच दी। कंबोडिया से इस किसान को वियतनाम ले जाया गया। वहां उसे कॉल सेंटर में काम करने के लिए भेजा गया। उसे दिन में 18 घंटे काम करना पड़ता था। अगर वह काम नहीं करता तो उसे पीटा जाता था। उसे पैसे भी नहीं दिए जाते थे। इस किसान के परिवार ने कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार से मुलाकात की। उसके बाद वडेट्टीवार ने पुलिस और उस देश में भारतीय दूतावास से संपर्क किया। रोशन कुले ने साहूकार से 1 लाख का कर्ज लिया, लेकिन ब्याज के साथ कर्ज 50 लाख तक पहुंच गया। तो भी किडनी वाले को सिर्फ 5 से 7 लाख ही दिए जाते थे। इन सब से परेशान होकर रोशन कुले आत्महत्या करने की सोच रहे थे, लेकिन कांग्रेस ने उनका साथ दिया। साहूकारों और किडनी बेचने वालों का एक रैकेट है और कांग्रेस विधायक दल के नेता विजय वडेट्टीवार ने इस पर कार्रवाई करने के लिए फॉलो अप किया। उन्होंने इस मामले में एक कमेटी बनाकर जांच की मांग भी की। राज्य के किसान बर्बाद हो रहे हैं। वे साहूकार और बैंकों के कर्ज के जाल में फंसे हुए हैं। एक किसान बच गया, लेकिन ऐसे कई किसान अभी भी संघर्ष कर रहे हैं। एक किसान रोशन कुले ने आज मीडिया के सामने अपनी कहानी पेश की। अब इस किडनी तस्करी मामले में राजनीति भी शुरू हो गई है। एक तरफ कांग्रेस के दिग्गज नेता विजय वडेट्टीवार ने पीड़ित किसान रोशन कुले के साथ कैसे मदद की, इसका बखान किया। दूसरे ही दिन भाजपा को रोशन कुले की प्रेस कॉन्फ्रेंस की बात पता चली तो चंद्रपुर के पालक मंत्री अशोक उईके और बंटी भांगड़िया ने रोशन कुले के घर जाकर पीड़ित को मिलकर उसे न्याय का भरोसा दिलाया। साथ ही विजय वडेट्टीवार को कोसते हुए राजनीति न करने की अपील की। किडनी तस्करी कांड में अब भाजपा और कांग्रेस आमने सामने आ गए हैं। माझ्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन परतफेड न करू शकल्यामुळे त्याला किडनी विकावी लागली आणि तरीही पण तो कर्जातून मुक्त न झाला, त्याला आत्महत्यापर्यंत या एका गरीब शेतकऱ्याला जावं लागलं। त्याचं नाव आहे रोशन कुडे। हा रोशन कुडे ब्रह्मपुरी तालुक्यातील आपल्या नागभीड तालुक्यातील बिंतूर या गावचा आहे। हे सगळं कर्ज फेडता फेडता 1 लाखाचं कर्ज 72-75 लाख रुपये देऊन सुद्धा कर्जातून मुक्त न झाल्यामुळे सावकारांच्या तगाद्यामुळे त्याला नोकरीसाठी एक छोटासा चीन जवळच्या देशामध्ये त्याची फसवणूक करून तिथल्या लोकांनी नोकरीचे आमिष दाखवून लॉस नावाच्या देशामध्ये लॉस त्याला घेऊन गेले। तिथे संपूर्ण त्याचा वापर ऑनलाईन सोशल म्हणजे लोकांची फसवणूक करणे ऑनलाईन म्हणजे याच्या ठिकाणी याला स्त्रीच्या आवाजात हा दुसऱ्याचं हे करून याला त्याचा फोटो हिरोईनचा टाकून म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मोठा असा रॅकेट आहे तिकडे। लॉस नावाचं एक असं गाव आहे की एअरपोर्टला चायनामध्ये उतरल्यानंतर तिथून त्याला पासपोर्ट घेऊन जातात आणि बिना पासपोर्टनी तिथे नेतात। अशी 4-10-5 बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग त्या ठिकाणी याच व्यवसायासाठी वापरला जातो। ऑनलाईन त्याला हॅक करणं, हॅकिंगचं काम ते केलं जातं आणि त्याचा वापर याचा सुरू झाला होता। हा तिथे वैतागला, पगार वेळेवर मिळत होता आणि विशेष म्हणजे 18 तास काम करून 6 तास झोपायला देतात आणि 18 तास काम केलं नाही तर त्यांना प्रचंड मारतात। जो विरोध केला त्याला मारून टाकतात, गाळून टाकतात, पत्ता लागत नाही। ज्यावेळेस मला ही सगळी यांच्या कुटुंबा भेटलेत आणि अनायसे याच्याकडे मोबाईल होता, मग मी मोबाईलवर संपर्क साधला आणि तिथल्या आपल्या भारताच्या एम्बेसीशी मी संपर्क करून तिथली एम्बेसी आणि ह्याला मुख्यमंत्री, गृहमंत्री सगळ्याकडे त्या मंत्रालयात फोन करून गृहमंत्र्याला फोन केला, विदेश मंत्र्याच्या मंत्रालयात फोन करून याला मी तिथून सोडून आणला, नाहीतर तो तिथे याचा जीव गेला असता। इथे आल्यानंतर ही सगळी परिस्थिती पाहून मी पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि ही सर्व घटना सर्वप्रथम मी पोलीस अधीक्षकांच्या पुढे चंद्रपूरच्या मांडली की तुम्ही यावर SIT नेमा किंवा एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन हे नेमा, युनिट नेमा आणि त्या माध्यमातून हे सगळे चौकशी करा म्हणून त्यांना मी सांगितलं। मी किमान 5-6 वेळा फोन केला ज्यावेळेस हे झालं आणि मग पोलीस अधीक्षकांनी हा चौकशीचं काम सुरू केलं। आज ही चौकशी सुरू करता करता एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल
या देशामध्ये सापडलेला आहे. एका किडनीचे 1 कोटी रुपये घेऊन जो किडनी दान करतो त्याला 5-6 लाख रुपयामध्ये 8 लाख रुपयामध्ये गुंतवलं जातं आणि तो व्यवसाय झपाट्यानं पुढे गेलेलेच आता सगळी चौकशीचे धागेदोरे सापडले. ज्या सावकारांनी आता ही चौकशी किडनी काढणारं विकणारे रॅकेट हा वेगळा भाग, परंतु महाराष्ट्रातील एक शेतकरी ज्या वेळेस किडनी विकायची पाळी येते कर्जासाठी, सावकारीचा धंदा किती फोफावला असेल राज्यात आणि सावकारीच्या माध्यमातून किती शेतकरी उद्ध्वस्त होत असतील याचा अंदाज घेणे कठीण आहे. हे एक उदाहरण आहे. आणि त्यातील जी माणसं सापडली ती कोण आहेत यावर त्याला राजकीय स्वरूप मिळेल म्हणून मी काय त्यांच्या पक्षाचा कोण पदाधिकारी, कोणा पक्षाचा कोण राजकीय पक्षाचा हे मी बोलणार नाही, कारण आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. हे जनतेला ठाऊक होईल, आज होईल, उद्या होईल, कुठल्या पदावरती काम करत होती, हे सावकारीचा धंदा कशा पद्धतीने करत होती, ती मंडळी कोण होती, हे सगळं उघड होईल. परंतु शेतकरी आज महाराष्ट्रामध्ये कुठे पोहोचलाय? काल परवा आंदोलन झालं, बच्चू कडूंनी सुद्धा तिकडे येऊन आंदोलन केलं. याच्यावर काय दबाव आहे हा सांगेल. ही घटने यामागे हे प्रकरण मुख्यमंत्र्यापर्यंत नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष आले. यांना घेऊन ते बावनकुळेंच्या पुढे घेऊन गेले. हे यांनीच मला सांगितलं. त्यावेळेस तिथे पुन्हा दुसरे मंत्री कोण होते? आशिष कोण होते मंत्री बावनकुळे साहेबांच्या बरोबर? तुमची भेट उदय सामंत होते. नागपुरात भेट घालून दिली. त्यावेळेस त्यांच्याबरोबर भेट घालून दिली. त्यांनी हे सगळे परिस्थिती सांगितली. त्या म्हणलं ठीक आहे आम्ही बघतो. नेले कशासाठी त्याच्या मागचा हेतू वेगळा होता. आता त्यावर तोच बोलेल, मी बोलणं म्हणजे मग ते राजकीय आरोप होईल. मला ते सांगणं उचित होणार नाही. पण त्याला न्याय मिळत असताना तेथील काही लोकांनी अजूनही त्याच्यावर दबाव टाकून हे प्रकरण पूर्ण तळी जाऊ नये याला अनेक प्रलोभनं दिली जात आहेत. याचं कारण असं आहे की त्याच्या मागे जी काही लोक सावकार म्हणून उभी आहेत, धंदा करणारे, ते एका विशिष्ट राजकीय पक्षाची लोक आहेत. हे फार गंभीर आहे. सत्तेचा दुरुपयोग, सत्तेचा उपयोग कशासाठी असावा हे आता लोकांनीच ठरवलं पाहिजे. पण एखाद्या शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागते, 1 लाखाचं कर्ज 70 लाख रुपये देऊन, जमीन विकून, ट्रॅक्टर विकून, सर्व बर्बाद होऊन सुद्धा कर्ज पूर्ण क्लिअर होत नाही, त्याची त्याला जमीन परत मिळत नाही आणि तो मात्र आत्महत्येपर्यंत जातो. हे फार दुर्दैव आहे. या संदर्भात मला वाटतं की रोशन हाच ती वस्तुस्थिती सांगू शकेल. आता ते चौकशीसाठी अनेक धागेदोरे सापडले आहेत. साऊथमध्ये काही गँग आहेत ती सापडली आहे. नॉर्थमधले काही मंडळी आहेत दिल्ली किंवा इतर प्रदेशात, ती सुद्धा मंडळी पोलिसांच्या आता रेंजमध्ये आलेली आहेत आणि ती चौकशी कुठेही बाधित होऊ नये म्हणून मी त्यांची नावं सुद्धा घेणार नाही. पण ते अरेस्ट करणे झालेलं आहे. जे ज्यांना अरेस्ट करायचं काम सुरू आहे आणि चौकशी मात्र प्रॉपर सुरू आहे. मागच्या काही दिवसापासून आपण बघतोय रोशन कुळेंवर शावकारी करणारे सावकारांकडून फार मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आलं होतं, गैरव्यवहार करण्यात आलं होतं. तो कर्जबाजारी झाला होता. त्याला कर्ज फेडण्यासाठी आपली स्वतःची किडनीही विकून सावकाराचे पैसे फेडण्याची वेळ त्याच्यावर आली होती. परिवार फार संकटात होता. खूप चुकीचं प्रकार त्याच्यासोबत झालं होतं. गेल्या 6-8 महिन्यापासून तो न्याय मिळवून घेण्यासाठी कायदेशीर कारवाई, कायदेशीररित्या तो आपला प्रयत्न करत होता. काही दिवसापूर्वी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केलेली कंप्लेंट, त्याची एक प्रत तो माझ्या जनसंपर्क कार्यालयात आला. त्याचे मामा प्रशांत वाघरेजी लागतात. मला त्यांचं फोन आलं की माझ्या भाच्यावर असं माझ्या भाच्यासोबत असं झालेलं आहे, आपण थोडंसं लक्ष देऊन त्याला मदत करा. मी त्यांना त्वरित सांगितलं आपण भाच्याला पाठवा, विषय काय मी बघतोय. हा येऊन आम्हाला भेटला, सविस्तर याच्यावर झालेलं अन्याय सांगितलं. जेव्हा मी ऐकलं माझंही मन भरून आलं आणि तेव्हाचा तेव्हा यांनी दिलेली कंप्लेंट पोलीस प्रशासन एसपी साहेबांकडे व्हॉट्सअप केली आणि मला वाटते एसपी साहेबांचा तासभरानंतर परत फोन आला. हा होता सोबत.
की मी कातकळकर साहेबांच्या नेतृत्वात एक टीम तयार केली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहे. पालकमंत्री साहेबांच्याही कानावर हा विषय टाकलेला होता आणि 7 तासाच्या आत जे दोषी होते त्यांना अटक करण्यात आलेली होती. सुधीर भाऊ भेटले होते, बावनकुळे साहेब भेटले होते, सामंत साहेब होते, नेते साहेब माजी खासदार हे होते. त्यांनी भेट घेऊन दिली. त्यांनी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी बोलले का जे काय आहे ते सत्य आपण करू आणि जे काही गेलंय तुला परत मिळवून देईल एवढी त्यांनी ग्वाही दिली होती. आणि आता ते चालू पण झालंय सर, नाही का, आता ते चालू झालंय. आणि लाओसमध्ये जेव्हा मी फसलो होतो, पहिल्यांदा फोन विजय भाऊ वडेट्टीवारांना व्हॉट्सअपद्वारे कॉल केला होता. त्यावेळेस भाऊने तू घाबरू नको म्हणून भाऊने लगेच मी जिथं होतो तिथून लोकेशन मागवल्यानंतर माझी आई आणि माझी पत्नीला बोलावून घेतले, त्यांना आर्थिक मदत दिली. तिकीट काढण्याचे पण माझ्याजवळ पैसे नव्हते, कारण हे सर्व काही मी गमावून बसलो होतो. भाऊने तिकीट पण दिली काढून. आणि स्वतः पावसाळी अधिवेशन जेव्हा चालू होता, भाऊ स्वतः त्याच्यानंतर मला भाऊने एक दिवस भेटासाठी बोलवला. तर भाऊला भेटल्यानंतर मी आपली कथा पूर्ण सांगितलं भाऊंना, भाऊ माझं असं असं प्रॉब्लेम आहे, असं असं चालू आहे माझ्यासोबत म्हणून. भाऊने त्या क्षणी सर्व गोष्टी हे करून या प्रकरणाचा उलगडा केला. आणि जे काही मला आर्थिक मदत होती ना ते भाऊ देत गेले, कारण परिस्थिती एवढी हालाकीची आहे ना, माझी भरपूर हालाकीची आहे. आणि आपले जे चंद्रपूर प्रशासन आहे ना खूप गतीनं काम करत आहे. आपले पोलीस विभाग, महसूल विभाग खूप चांगलं गतीनं काम चालू आहे. पण इथे काही राजनीतिक आड आली आहे, ते मी 2 दिवसात सर्व स्पष्ट पुराव्यासहित मी सादर करेन.